स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 या क्रमांकावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. मागं आपण बिंदू, रेषा, समांतर रेषा, किरण, रेषाखंड, त्यानंतर त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार पाहिले. आता आज चौकोन आणि चौकोनाचे प्रकार पाहणार आहोत. तर चौकोन म्हणजे काय? परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करतो. चौकोन म्हणजे काय? तर चौकोनाची व्याख्या पाहू आपण. चौकोन म्हणजे चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस चौकोन म्हणतात. चौकोन असे म्हणतात. तर पहा, आपण एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू पाहिलो. एकरेषीय बिंदू म्हणजे एकाच रेषेत असणारे, बरोबर आहे, आणि नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले, थोडक्यात, बरोबर आहे का? मग समजा एक बिंदू या ठिकाणी आहे, दुसरा या ठिकाणी आहे, तिसरा या ठिकाणी आहे आणि हा एक बिंदू आहे. मग याला आपण जर नाव दिलं ABCD. आता काय म्हणते? चार नैकरेषीय एका रेषेत आहेत का? हे नाही. नैकरेषीय बिंदूंना जोडून म्हणजे या बिंदूंना जर आपण जोडलं, किती बिंदू? चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस आपण काय म्हणतो? चौकोन असे म्हणतो. आलं का लक्षात? तर मग हे बिंदू आपण काय करू? जोडून घेऊ. आपण हे जे बिंदू आहेत हे बिंदू आपण काय करू? तर जोडून घेऊ. जर हे बिंदू जर आपण चार नैकरेषीय बिंदू जर एकमेकांना जोडले तर त्यापासून काय तयार होतो? चौकोन होतो. पाहू आपण आता. पहा, झाला चौकोन तयार. चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस चौकोन असे म्हणतात. मग आता हे चौकोन पाहिला, याला शिरोबिंदू किती आहेत? हे ABCD किती आहेत शिरोबिंदू? 1 2 3 4. मग याच्या शिरोबिंदूची संख्या किती आहे? चौकोनाला शिरोबिंदू किती असतात? तर 4 असतात. कारण की आपण व्याख्याच आहे चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस आपण काय म्हणतो? चौकोन असे म्हणतो.
मग शिरोबिंदू झाल्याच्या नंतर ह्याला बाजू किती येतं हो? पहा, बाजू कोणकोणत्या आहेत? ही ए बी. पहिली बाजू कोणती आहे पहा, ए बी. दुसरी बाजू बी सी. तिसरी बाजू सी डी. आणि चौथी बाजू ए डी. म्हणजे ह्याला बाजू किती येतात? तर बाजू आहेत 4. बाजू किती येतात? बाजू 4 आहेत. त्याला बाजू किंवा कडा असे म्हणतात. कडा किंवा बाजू किती आहेत? 4 आहेत. मग याला कोन, कोन हे कोन ए, त्यानंतर कोन बी, कोन सी आणि कोन डी. म्हणजे याला कोन किती आहेत? 4 कोन आहेत. किती आहेत कोन? 4. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, 4 बाजू असतात, 4 कोन असतात. आणि चौकोनाच्या, पहा हे महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याला याच्यावरती प्रश्न येतो. चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापाची बेरीज. चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणजे 4ही कोनाच्या मापाची बेरीज किती? 360 अंश असते. चौरसाचा आणि आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. चौकोनाचा कमी जास्त असतो, पण 4ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? तर 360 अंश असते. 360 अंश असते. आलं. त्यानंतर आता आपण काय पाहू या ठिकाणी? चौकोनाचे प्रकार. चौकोनाचे प्रकार. पहिला प्रकार काय आहे? तर पहिला प्रकार आहे चौरस. चौरस. चौ म्हणजे 4, चौरस म्हणजे 4ही बाजू समान, 4ही बाजूने समान असलेला. 4ही बाजू समान लांबीच्या, 4ही बाजू समान लांबीच्या आणि 4ही कोन एकरूप असणाऱ्या चौकोनास चौरस असे म्हणतात. चौरस असे म्हणतात. तर पहा काय म्हणते व्याख्या? 4ही बाजू समान, 4ही बाजू कशा? समान, आणि 4ही कोन एकरूप असणाऱ्या चौकोनास चौरस असे म्हणतात. म्हणजे आता 4ही बाजू आपण समान लांबीच्या काढू. 4ही बाजू आपण काय करू? समान लांबीच्या घेऊ. ही बाजू किती घेतली? 3. ही बाजू आपण काय करू? 3 घेऊ. ही बाजू अगोदर 3 घेऊ, म्हणजे ही बाजू घेता येईल आपल्याला. 25 ते 28. आता हा काय? आपण एक चौकोन काढला. ह्याला पी क्यू आर एस, ह्याला नाव दिले पी क्यू आर एस. बरोबर आहे. मग आता ह्याच्या काय? 4ही बाजू समान लांबीच्या येतात. हे 4ही बाजू कशा येतात? समान लांबीच्या येतात. 4ही बाजू जर आपण मोजल्या तर समान लांबीच्या आहेत. ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही आहे, ही जेवढी आहे तेवढीच ही, म्हणजे 4ही बाजू समान लांबीच्या आहेत. आणि याचे चौरसाचे प्रत्येक कोन हे काय असतात? काटकोन असतात. आणि आपल्याला व्याख्येमध्ये काय म्हणले? 4ही कोन एकरूप असणाऱ्या चौकोनास चौरस असे म्हणतात. मग आता चौरसाला शिरोबिंदू किती येतं? चौरसाला शिरोबिंदू आहेत 4.
बाजू किंवा कडा किती येतात? 4. बाजू किंवा कडा किती आहेत? 4. कोण किती येतं? कोण आहेत 4. आणि मग सर्व कोण समान मापाचे असतात. सर्व म्हणण्यापेक्षा 4ही कोण समान मापाचे असतात. त्यानंतर प्रत्येक कोण हा काटकोन असतो. प्रत्येक कोण हा काय असतो? काटकोन असतो. आता आपल्याला माहिती आहे काटकोनाचे माप किती असते हो? काटकोनाचे माप 90 अंश असते. 90 पेक्षा कमी नाही आणि जास्त पण नाही. काटकोनाचे माप, काटकोन हा 90 अंश मापाचा असतो. बरोबर आहे. मग चौरसाच्या प्रत्येक कोणाचे माप, तर काटकोन असतो म्हणून की काटकोन असतो म्हणजे काय? 90 अंश मापाचा असतो. चौरसाच्या प्रत्येक कोणाचे माप 90 अंश असते. 90 अंश असते. आलं का लक्षात? मग आपण वर पाहिलेलं आहे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती? 360. मग इथंही प्रत्येक कोण 90 म्हणजे ह्याची बेरीज किती झाली? 360. चौरसाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. 360 अंश असते. आता बघा आपल्याला काय म्हणलेलं आहे? चारही बाजू समान लांबीच्या असतात आणि चारही कोण समान मापाचे असतात. आता चारही बाजू म्हणजे बाजू कोणत्या? पहा, हे बाजू पी क्यू बरोबर बाजू QR बरोबर बाजू RS बरोबर बाजू PS. पहा सगळ्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजे ही बाजू जेवढी आहे तीच एवढी आहे, ही जेवढी आहे, म्हणजे या सर्व बाजू कशा आहेत? समान मापाच्या आहेत. त्यानंतर माप कोन P बरोबर माप कोन Q बरोबर माप कोन R. बघा त्यानंतर बरोबर माप कोन S. म्हणजे माप कोन P बरोबर माप कोन Q बरोबर माप कोन R बरोबर माप कोन S. चारही कोन समान मापाचे आणि चारही बाजू समान मापाच्या असतात, लांबीच्या असतात. चला क्षीरसागर, धन्यवाद. साई विष्णू लहुरे, गुड मॉर्निंग. कदम, हांडे, भिसे, भोसले, बचाटे, मजगे, अंभोरे. चला पुढचा प्रकार पाहू आपण. चौकोनाचा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार पाहू आपण. दुसरा प्रकार आहे आयत. कोणता आहे? आयत. दुसरा प्रकार कोणता आहे? आयत आहे. चौरसाला स्क्वेअर असंही इंग्रजीमध्ये चौरसाला काय म्हणतात? स्क्वेअर असं म्हणतात. म्हणजे चारही बाजू समान मापाच्या असतात. तर पहा त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? आयत. प्रकार कोणता आहे? आयत. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील
समोरासमोरील बाजू समान ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन नव्वद अंश मापाचे असतात अशा चौकोनाला किंवा त्या चौकोनाला आयत असे म्हणतात. आयत असे म्हणतात. तर पहा, शिरोबिंदू किती? 4. शिरोबिंदू किती आहेत? 4 आहेत. थांब 1 मिनिट, आपण अगोदर आकृती काढू म्हणजे आपल्या लक्षात येईल. अगोदर काय करू आपण? आकृती काढू म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, हा एक आपण चौकोन काढलेला आहे. ह्याला आपण एक नाव देऊ, MNOP. हे MNOP नावाचा काय आहे? आयत आहे. बरोबर आहे. आपली व्याख्या काय म्हणते? आयत. आयत म्हणजे काय नेमकं? आयत म्हणजे नेमकं काय? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील ही बाजू हे एकमेकाच्या समोरचे आहेत आणि ही बाजू आणि ही बाजू काय आहेत? समान मापाच्या. समोरासमोरील बाजू समान व चारही कोन, हे कोन M, कोन N, कोन P, कोन Q समान मापाचे असतात किंवा समान अंशाचे असतात. आता ह्याला शिरोबिंदू किती आहेत? शिरोबिंदू बघा, MNOP किती आहेत शिरोबिंदू? 4 आहेत. ह्याला बाजू किंवा कडा किती आहेत? बाजू किंवा कडा किती येतात? 4. ही 1, ही 2, 3, 4. MN 1, NO दुसरी आणि OP तिसरी आणि PM चौथी किंवा MP चौथी. आता आपल्याला काय म्हणतंय? समोरासमोरील बाजू समान म्हणजे बाजू पहा, समोरासमोरील बाजू कोणत्या आहेत? बाजू MN बरोबर बाजू OP. ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही बाजू आहे OP. त्यानंतर पुढं काय म्हणतंय? समोरासमोरील बाजू हे 2 बाजू झाल्या. आता हे 2 राहिल्या. बाजू MP बरोबर बाजू NO. बाजू NO या काय आहेत? समोरासमोरील बाजू आहेत. या बाजू कशा येतात? समोरासमोरील बाजू. मग ह्याच्या बाजू काय झाल्या? समोरासमोरील. ह्याला बाजू 4 असतात, शिरोबिंदू 4 असतात. ह्याला कोन किती असतात? तर कोन असतात 4. मग कोन M बरोबर कोन N बरोबर कोन O बरोबर कोन P. कारण की प्रत्येक कोन हा 90 अंशाचा आहे म्हणजे समान मापाचाच आहे तो प्रत्येक कोन. तो काय आहे? समान मापाचा आहे. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. प्रत्येक कोन काटकोन असतो.
आलं का लक्षात? आता काटकोन असतो म्हणजे काय? आयताच्या प्रत्येक कोनाचे माप 90 अंश असते. 90 अंश असते. म्हणजेच आयताच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. किती? 360 अंश असते. आता आयतामध्ये आता ही बाजू NO, ही बाजू PO ला का आहे? लंब आहे. बरोबर आहे? PO ला का आहे? लंब आहे. प्रत्येक बाजू दुसरीला लंब असते. आणि आयताचे कर्ण एकरूप असतात. आता पहा, तर आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे कर्ण कशाला म्हणायचं? तर कर्ण कशाला म्हणायचं पहा, ह्या P बिंदूवरून N बिंदूवर जो हे पहा, हा काय झाला? कर्ण PN, कर्ण PN. एका कर्णाचं नाव काय झालं? PN. आणि दुसऱ्या कर्णाचं नाव काय आहे? MO. पहा, हा कर्ण समोरासमोरच्या कोनातून जाणाऱ्या रेषेला कर्ण असे म्हणतात. कर्ण MO, कर्ण PN आणि कर्ण MO. आयताचे कर्ण, कारण की आपल्याला हे एकरूप असतात हे महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला त्यावरती पुढं प्रश्न येतात. चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न म्हणण्याऐवजी चौकोनाचा पुढचा जो प्रकार आहे त्याच्याकडे जायचा आहे. पण 2 प्रकार पाहिले. कोणते? चौरस, आयत. आता समांतर भुज चौकोन, तिसरा प्रकार आहे समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन. ज्याच्या विरुद्ध बाजू ज्या चौकोनाच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना समांतर असतात, या चौकोनाच्या विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतर भुज चौकोन असे म्हणतात. समांतर भुज चौकोन असे म्हणतात. शिरोबिंदू अगोदर आपण आकृती काढू. पहा काय म्हणतंय, ज्या चौकोनाच्या विरुद्ध बाजू या एकमेकींना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात.
तर पहा, समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे, ज्याच्या विरुद्ध बाजू या एकमेकींना समांतर असतात. म्हणजे ही आणि ही बाजू काय आहे, एकमेकांना या बाजू काय आहेत, समांतर आहेत. एकमेकांना काय आहे, समांतर आहेत. मग आता ह्याला शिरोबिंदू किती येतं, ह्याला एक आपण नाव देऊ. आपण PQRS. PQRS या चौकोनाला आपण काय केलं, नाव दिलेलं आहे. मग आता ह्याला शिरोबिंदू किती येतो, तर याला शिरोबिंदू आहेत 4. प्रत्येक चौकोनाला शिरोबिंदू किती असतात, 4 असतात. शिरोबिंदू किती आहेत, 4. बाजू किती येतात, बाजू किंवा कडा किती येतात, तर बाजू किंवा कडा किती येतात, 4 येतात. तर या समोरासमोरील ह्याच्या जे बाजू आहेत पहा, समोरासमोरील बाजू समान व समांतर असतात. आता समांतर रेषा आपण शिकलेलो आहोत. म्हणजे बाजू हे PQ ही कुठपर्यंत बी आपण जर लांबवली तर ही PQ आणि SR या दोन बाजू जर लांबवल्या तर ते एकमेकांना छेदतात का, नाही छेदत. ते एकमेकांना समांतर आहे अशाच जातील, हे एकमेकांना छेदणार नाही, त्यांना आपण समांतर. तसंच बाजू PS आणि बाजू QR या एकमेकांना असं कुठपर्यंत बी आपण वर खाली कुठपर्यंत बी वाढवल्या तर त्या छेदतील का, एकमेकांना नाही. या बाजू कशा आहेत, समांतर आहेत. आता ह्याला कोण किती येतं, कोण 4 आहेत. PQRS हे कोण किती येतं, 4 कोण आहेत. तर कर्ण एकमेकांना दुभागतात. समांतरभुज चौकोनातील जे कर्ण आहेत, कर्ण एकमेकांना दुभागतात. आयतामध्ये पण दुभागतात ते कर्ण. तर पहा, दुभागतात म्हणजे काय होतं नेमकं बाजू ह्या PR हा जो PR कर्ण आहे आणि हा QS हा जो कर्ण आहे, हा दुभागला. कुठं दुभागला, तर हा दुभागला हे बिंदू M. याचा दुभाजक बिंदू कोणता आहे, तर बिंदू M इथं दुभागला. हा दुभागतो म्हणजे काय होतं, या ठिकाणी तो दुभागला. आता व्याख्या काय म्हणते आपली, समोरासमोरच्या ज्या चौकोनाच्या विरुद्ध बाजू, विरुद्ध म्हणजे समोरासमोरच्या, बरोबर आहे. म्हणजे बाजू PQ बरोबर बाजू SR, तसंच बाजू PS बरोबर बाजू QR, बाजू QR. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी
प्रश्न म्हणण्याऐवजी प्रश्न चौकोनाचा प्रकार. चौकोनाचा प्रकार. समलंब चौकोन. समलंब चौकोन. समलंब चौकोन. चला, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करत चला, सांगितल्याशिवाय करत नाही बाळांनो तुम्ही, आहे का नाही? मग काही जणांना काय वाटतं, सर एवढं लाईक करा म्हणाल्यात म्हणजे सरला काहीतरी मिळत असेल, पैसे मिळत असतील, आहे का नाही? तसं काय होत नाही. तुम्ही यूट्यूबवर टाकून बघा, जर यूट्यूब चॅनलला लाईक केलो तर यूट्यूब चॅनलच्या मालकाला किती पैसे मिळतात असं टाकून बघा. त्यानं सांगते काही मिळत नाही. फक्त काय होतं, आज आपण लाईव्ह तासिका घेतली, तुम्ही लाईक केलात, याच्यानंतर तो काय होतं, व्हिडिओमध्ये रूपांतर होतं याचं. तो व्हिडिओ नंतर कालांतराने उद्या, परवा, महिन्याला, वर्षाला, 10 वर्षाला, किती दिवस यूट्यूबवर राहणार आहे ते, ज्या वेळेस तो कोणी पाहिल त्यावेळेस त्याला वाटतं की बा ह्या व्हिडिओला एवढ्या लाईक भेटल्या, आता म्हणजे तो चांगला आहे, आपण पाहू, तो येतो त्या व्हिडिओकडे. आलं का लक्षात? कसं आहे, कोणाला तरी फायदा झाला तर तो दुसऱ्याला फायदा करतो. मग तुम्ही लाईक केल्यामुळं यूट्यूबला काय फायदा आहे? काहीच नाही. मग त्यानं माझा फायदा कसं करण? नाही करणार. फक्त आमचं, आणि त्याच्यामध्ये काय होतं, आम्हाला मोटिवेट मिळते की बा चला आपण शिकू लागलो सकाळी उठल्यापासून, चला एवढी लाईक झाली, एक समाधान, थोडंसं जीवाला हायसं वाटतं, समाधान वाटतं. समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची केवळ ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते, त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. हा चौकोनाचा प्रकार किती आहे? ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूची केवळ एकच जोडी समांतर असते. एकच जोडी काय आहे? समांतर आहे. पहा आता, एकच जोडी समांतर असते म्हणजे काय आहे नेमका आपण पाहू. इथं बिंदू आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. तर हा बिंदू समजा आपण घेतला ए, हा बी, सी आणि डी. आता या 4 नैकरेषीय बिंदूला जोडून आपण आकृती तयार करू, एक चौकोन तयार करू. बरोबर आहे? आता पहा, ए बी सी डी हे 4 नैकरेषीय बिंदूपासून आपण एक चौकोन तयार केलेला आहे. आणि हा चौकोन काय आहे? तर हा चौकोन आहे समलंब चौकोन. कसा आहे हा समलंब? व्याख्या काय म्हणते? ज्या चौकोनाच्या सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या बाजू पैकी केवळ एकच जोडी समांतर आहे. म्हणजे हे काय, या ए बी ला समांतर डी सी आहे, बरोबर आहे? ए डी ला समांतर बी सी होईल का? नाही. या कशा तिरकस रेषा आहेत, हे वर जाऊन इथं काय होऊ शकतात? ते छेदू शकतात. छेदणाऱ्या रेषेला आपण समांतर रेषा म्हणतो का? जर हे ए आणि बी इकडे 10 किलोमीटर, इकडे 10 किलोमीटर जरी वाढवली, ए बी रेषा आणि डी सी रेषा दोन्ही बाजूला आपण किती अनंतापर्यंत, त्याचं माप नाही, असं कुठपर्यंत जरी वाढवलं तर त्या समांतर आहे. दोन्ही एकमेकांना तेवढ्याच माप असेल दोन्हीमध्ये.
किंवा या पेजवर तुम्हाला जे दोन रेषा दिसतात, समजा ही एक रेषा, ही एक रेषा, ही इकडं कुठपर्यंत वाढवली, इकडं वाढवली, तर हे छेदले का एकमेकांना. छेदणे म्हणजे दुसरी एका रेषेहून दुसरी, ही रेषा जर आपण असं छेदल्या तरी असं इथं या ठिकाणी फुल्ली तयार होऊ शकते वर. मग यांचं होईल का? नाही. म्हणजे या काय आहेत, तुम्हाला या पेजवरच्या जे रेषा आहेत, या वहीवरच्या जे रेषा आहेत, त्या काय आहेत, समांतर रेषा येतात. तसं ह्या दोनच रेषा काय येतात, समांतर येतात. ह्या दोन रेषा समांतर होऊ शकत नाहीत. आलं का लक्षात? मग ह्याला शिरोबिंदू किती आहेत? 4. ABCD. बाजू किंवा कडा किती येतात? 4. हे AD, DC, CB आणि AB हे 4 बाजू. आलं का लक्षात? त्यानंतर समोरासमोरील बाजूपैकी एकच जोडी समांतर असते. चला, सोहम भोसले सर आपल्याला इतकं जीव तोडून शिकवतात, त्यांच्यासाठी आपण त्यांना लाईक करू शकत नाही का? चला, लाईक करा. धन्यवाद. पहा, ह्याला कोण किती येतं? कोण आहेत 4. कोणाची संख्या किती आहे ह्याच्या? 4. तर पहा, बाजू AB बरोबर बाजू CD. हे AB बरोबर बाजू CD. ह्या काय आहेत? समांतर बाजू आहेत 2. कदम, भोसले, सावळकर, मजगे, अथर्व, उबाळे. चला, वेळ आपली थोडी राहिलेली आहे आणि एक आपण चौकोनाचा प्रकार घेऊ. उद्या यावरचे आपण काय करू? प्रश्न पाहू. समभुज चौकोन. तर समभुज चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान समोरासमोरील बाजू समांतर आणि समोरासमोरचे कोण समान असतात. समोरासमोरचे कोण समान असतात. त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. त्यामध्ये तर आपण काय करू? अगोदर आकृती काढू. पहा,
पहा काय म्हणतंय, ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान, ही 1 2 3 4, हे चारही बाजू काय आहेत, समान आहेत. याचं नाव देऊ QRST. या चौकोनाला काय नाव देऊ, QRST. कुठलेही चार नाव द्या, अ ब क ड द्या, QRST द्या, कोणतेही द्या, काही फरक पडत नाही, नावाला काही नसतं. तर मग चारही बाजू समान असतात, हे आले समान. समोरासमोरील बाजू समांतर असतात, म्हणजे या QR बाजूला TS बाजू समांतर आहे, या QT ला RS ही बाजू समांतर आहे, म्हणजे या बाजू कुठपर्यंत असे वाढवत नेल्या तर हे काय आहेत, समांतर आहेत. बरोबर आहे. पुढं काय म्हणतंय, समोरासमोरचे कोण समान मापाचे, म्हणजे कोण Q जेवढ्या मापाचा आहे तेवढाच कोण S असतो, आणि कोण R जेवढ्या मापाचा आहे, कोण T तेवढ्या मापाचा असतो. मग याला शिरोबिंदू किती आहेत, 4 आहेत. QRST शिरोबिंदू 4. कोण किती आहेत, 4. बाजू किंवा कडा, हे सगळ्या चौकोनाला सारखंच आहे, बाजू किंवा कडा किती असतात, 4 असतात. त्यानंतर समोरासमोरील बाजू समांतर असतात. समोरासमोरील बाजू समांतर असतात, बरोबर आहे. त्यानंतर आता समोरासमोरील बाजू समांतर म्हणजे बाजू Q. पहा, समोरासमोरील बाजू समांतर म्हणजे बाजू, चला रंडाळे काय लढ लावली बाळा तू, बाजू QT समांतर बाजू, याला बाजू, हे समांतर बाजूसाठी असं चिन्ह आहे, बाजू RS. तसंच बाजू QR ला समांतर बाजू, QR ला बाजू ST, बाजू ST. आलं का लक्षात. त्यानंतर पुढं काय म्हणतंय, समोरासमोरील कोण, समोरासमोरील कोण समान असतात, म्हणजे माप कोन Q जेवढ्या मापाचा आहे बरोबर तेवढ्याच मापाचा माप कोन S आहे, व माप कोन T जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा कोन R आहे, तेवढ्याच मापाचा कोन R आहे. आलं का लक्षात. तेवढ्याच मापाचा कोन R आहे. चारही बाजू समान असतात, बाजू QR बरोबर बाजू RS बरोबर बाजू ST बरोबर बाजू TQ किंवा QT. या काय आहेत, चारही बाजू समान आहेत. आलं का लक्षात. चला या ठिकाणी आपण थांबू. आणखी एक प्रकार राहिलेला आहे, तो उद्याच्या तासिकेत घेऊ, कारण की आता वेळ आपली 6:31 झाली आहेत, वेळ संपलेली आहे. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी दररोज एक ट्रिकचा व्हिडिओ आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देत आहे मॅथ मराठी या चॅनलवर. त्या ठिकाणी तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन ती व्हिडिओ पाहू शकता. काही सेकंदामध्ये आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्रश्न, त्यावरती ट्रिक्स आहेत, त्या तुम्ही पाहत चला. दररोज संध्याकाळी 6 वाजता स्कॉलरशिपचं गणित जे आहे तेच नवोदयसाठी आहे. नवोदयचं तेच सैनिक स्कूलचे, म्हणजे सैनिक स्कूल, स्कॉलरशिप आणि नवोदय तिन्ही स्पर्धा परीक्षेचं गणित एकच आहे.
थोडेसे घटक कमी जास्त आहेत. तर संध्याकाळी 6 वाजता आपण तासिका ठेवलेली आहे. 3 दिवस झालं. आज 4था दिवस आहे. संध्याकाळचे 6 वाजताची पण तासिका करत चला. त्या ठिकाणी आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 1.1 पासून सुरुवात केलेली आहे. पहिला घटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, त्यामध्ये 2 स्वाध्याय झालेले आहेत. काल दुसरा घटक 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, याचे 2 स्वाध्याय, परवाला 1 झाला, काल 1 झाला. आज तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे. तर चला ते पण तासिका करत चला 6 वाजताची. या ठिकाणी थांबू. 7 वाजताच्या तासिकेमध्ये परत भेटू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.